मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा, मी तुमचं माझ्या ब्युटी फॅमिली कॅटामध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर. तर सर्वांना अधिराज व माझ्याकडून महाराष्ट्रीयन बेंदूरच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर आमच्या म्हणजे सासरचा कर्नाटकी बेंदूर येतो व आमच्या माहेरचा महाराष्ट्रीयन बेंदूर येतो. तर आज आमच्या आईने माझ्या भावाकडून विळवणीची आमटी व पुरणपोळी पाठवलेली आहे. त्याचबरोबर चकली व करंजा लावून दिले आहे. तुम्हाला दाखवतो. आईने खास विळवणीची आमटी मला लावून दिलेली आहे. आईने एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या करून मला पाठवलेल्या आहेत. आणि एवढं सर्व मला माहेरकडून आलेलं आहे. तर तर उघडून बघूया. हे आमच्या चुलतीने दिलेलं आहे मला. दोन आहे, माझ्या दोन चुलत्या आहेत. आणि हा डब्बा जो दिसतोय तुम्हाला, आदिराजला खाऊ पण दिलेला आहे. हा डब्बा, यामध्ये डब्बा उघडून बघूया आपण काय काय आईने लावून दिले. चकली आणि करंजीच दिली असतील. उघडा, सांगताय काढा पूर्ण. बघू शकता आमच्या आईने डब्बा भरून करंजा व खाली चकल्या असतील, चकल्या लावून दिलेल्या आहेत. खाली चकल्या आहेत, चकल्या आहेत. तर तुम्ही बघितलंच असाल. तर माझ्या आईने व चुलतीने मला पुरणपोळी, इळवणीची आमटी व चकली व करंजा दादाकडून पाठवलेले आहेत. तर आमच्या माहेरकडची म्हणजे बऱ्याच ठिकाणी इकडच्या भागाकडची पद्धत आहे की जेव्हा आपला बेंदूर असतो तेव्हा भाऊ असेल किंवा आणखी कोणी पुरणपोळी, इळवणीची आमटी वगैरे घरात जो सण केलेला असतो ते सर्व आणि चकली व करंजा लावून देतात सासरी, म्हणजे लेकीच्या सासरी लावून देतात. तर माझा आज भाऊ आलेला, मग ते सर्व साहित्य घेऊन आलेला. तर तुमच्याकडे ही अशी पद्धत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा. तर आजच्या या व्लॉगमध्ये मला एवढंच सांगायचं होतं. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.